मी डॉक्टर अक्षय गोरपडे माझ्या अक्षयचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। पुस्तकांच्या जगात ही जी मालिका आपण सुरू केलेली आहे त्या मालिकेमध्ये आज मी आपल्याला एक नव्या कथासंग्रहाचा परिचय करून देणार आहे। आमचे ज्येष्ठ मित्र कथालेखक श्रीयुत आत्मारामजी गोडबोले यांनी त्यांचा एक कथासंग्रह मला सप्रेम भेट पाठवला आणि त्यावर लिहिण्यासाठीचा त्यांचा आग्रह सुद्धा आहे आणि म्हणून मग या पुस्तकाची नोंद घेतली जावी हा एक भाग। आणि त्यातल्या त्यात दुसरा एक महत्वाचा भाग असा की आत्माराम गोडबोले हे ज्येष्ठ आंबेडकरी कथालेखक म्हणून ओळखले जातात आणि त्यांचा नुकताच एक जय भीम नावाचा कथासंग्रह त्यांचा प्रकाशित झालेला आहे। संगम, सूर्यस्तूप यानंतर त्यांचा हा प्रसिद्ध झालेला तिसरा महत्वाचा कथासंग्रह आहे। डिंपल पब्लिकेशन यांनी हा कथासंग्रह प्रकाशित केलेला आहे। डिंपल पब्लिकेशन, वसई रोड स्टेशन, जिल्हा पालघर येथून हा संग्रह प्रकाशित झालेला आहे आणि या संग्रहामध्ये आपल्याला एकूण 13 कथांचा समावेश त्यांनी केलेला दिसतो आणि जवळपास 109 पृष्ठांचा हा कथासंग्रह आहे आणि याचं मूल्य आहे 200 रुपये। या कथासंग्रहाला ब्लर्ब जे दिलेला आहे, मलपृष्ठ जे दिलेलं आहे ते डॉक्टर ऋषिकेश कांबळे यांनी दिलेलं आहे आणि त्या संदर्भात या ब्लर्बवर मलपृष्ठावर त्यांनी या कथेच्या संदर्भातली चांगली नोंद सुद्धा केलेली आहे। ऋषिकेश कांबळे म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेत घेत जो मध्यमवर्गीय समुदाय निर्माण झाला तो काहीसा मूल्यहीन वृत्तीचा निपजल्याची ग्वाही गोडबोले यांची कथा देते। नवदीक्षित बौद्ध हे बौद्ध संस्कृतीला संपृक्त समृद्ध करतील असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न होतं। मात्र ही स्वप्नपूर्ती ना उपासकांकडून फलद्रूप झाली ना भिक्खू संघाकडून असा जळजळीत आत्मशोध आत्माराम गोडबोले यांची कथा घेते। त्यामुळे ही कथा अतिशय महत्वाची कथा आहे। अलीकडच्या काळामध्ये आंबेडकरी जाणीवेची कथा लिहिणारे कथाकार हे कमी होत चाललेले आहेत आणि त्यातल्या त्यात आत्माराम गोडबोले सारखे लेखक निष्ठेने कथालेखन करतायत। त्यांच्या कथेच्या संदर्भात वाटचाल आणि प्रेरणा स्पष्ट करताना, आपलं मनोगत व्यक्त करताना ते म्हणतात की माझ्या जय भीम कथा संग्रहातील कथांचा लेखन काळ 30 दिवस ते 30 वर्ष एवढा मोठा आहे असं एक वाक्य त्यांनी वापरलेलं आहे आणि त्यातच पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की माझ्या कथेची सुरुवात आणि शेवट यामध्ये जे कथासूत्र असतं, ज्या व्यक्तिरेखा असतात त्या फक्त बाबासाहेब आंबेडकरांचेच विचार सांगतात आणि त्या संदर्भातच त्या आशयाच्या त्यांच्या कथा आहेत। परंतु असं असलं तरी त्यांची कथा ही प्रचारकी थाटाची होत नाही, तर त्यांची कथा ही कथा म्हणून आपल्याला प्रत्यय देते। मित्रांनो, कथा सांगणं आणि कथा ऐकणं ही काय आहे, माणसाची मूलभूत उपजत अशी प्रवृत्ती आहे आणि त्याच प्रवृत्तीला धरून आंबेडकरी विचार सांगण्याचं काम जय भीम या कथासंग्रहातील कथा करतात आणि म्हणून हा कथासंग्रह महत्वाचा आहे। मित्रांनो, आपल्याकडे हा कथासंग्रह असेल तर मला कमेंट करून निश्चित कळवा किंवा या आधीचे आत्माराम गोडबोले यांचे कथासंग्रह आपल्याकडे असतील तर तरीही मला कमेंट करून कळवा। आपल्याला या कथासंग्रहातील कथा आवडल्यास त्याही कमेंट करून मला सांगा आणि आपल्याला या कथेवर प्रतिक्रियाही द्यायची असेल तरी त्याही मला कमेंट करून कळवा। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।